फेरीमध्ये श्रीलेवन, तर दुसऱ्या बाजूला अंतिम फेरी गाठलेली आहे रियान डोंबिवलीने. परंतु त्याच वेळेला ग्रामीणची फायनल सुरू होते आणि त्याकडे मी मात्र नवी मुंबईच्या या 2 युवा समालोचकांकडे घेऊन जातोय या फायनल मॅचसाठी. आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार बघायला मिळतोय तो म्हणजे धारावे संघाच्या वतीनं पहिला आलेला फलंदाज, एक जबरदस्त हार्ड हिटर, या पंचक्रोशीतला सलामीवीर, ज्यानं पहिल्या दिवसामध्ये देखील चांगली दर्जेदार फलंदाजी केली होती आणि आपल्या नावाला साजेशी आणि गावदेवी संघाला साजेशी अशी सुरुवात करून देते. पहिला चेंडू, पहिला षटकार आणि षटकारानं सुरुवात होते धारावे संघाची. बिनबाद 6 गोलंदाज तयार. स्वप्नेल. तर या ठिकाणी खास स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या आयोजकातील मुख्य घटक आनंददा पाटील, त्याचबरोबरीने राजेदा पाटील, आपल्या दोघांचे आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराचं या ठिकाणी आगमन झालंय नवी मुंबई नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 असं स्वागत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. दरम्यान आपण बघतोय गावदेवी धारावे वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर संघानं, तसेच गावदेवी संघानं देखील 3 संघांवर मात करून मात्र फायनल मध्ये प्रवेश केला. तर आपण बघतोय नगरसेवक चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन आणि ग्रामीणच्या गटामधील ही फायनलची लढत आणि हा एक जबरदस्त वेल बॅलन्स, वेल जज हा झेल म्हणता येईल. आणि इथं मात्र धीरज याला परतावं लागतंय. गोल्डन डकचा हा शिकारी ठरतो. फुलटोस चेंडू होता, त्याला स्लॉक स्वीप करायचा होता. त्या फटक्यामध्ये टायमिंगच्या जोरावर तो फटका मारायचा होता. त्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामधनं बॅट फिरवली होती, मात्र तिला क्षेत्ररक्षक मात्र चांगला 10-12 पावलं फॉरवर्ड धावून बॉडीला बॅलन्स केलं. चांगलं शेवटच्या मोमेंटला त्या चेंडूला ग्रिप केलं. आणि आता मात्र धीरज सारखा मोठा फलंदाज, ज्याच्याकडनं थोड्याशा अपेक्षा होत्या या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यामध्ये, कारण फायनलची ही लढत आणि फायनलच्या लढतीमध्ये महत्त्वाच्या टॉप ऑर्डर कडनं अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना मात्र थोडासा अपयशी ठरला तो म्हणजे धीरज. 0वर बाद झाला. त्याच्या जागेवर कोण येतोय तर स्वतः संघाचा कर्णधार मिस्टर सचिन नाईक नॉन स्ट्रायकर एंडला जाईल. आणि ही चांगले हिट. इथं मात्र 1 बॉन्ड सरळ सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरना चेंडू फेन्सिंग क्रॉस करतोय. इथं मात्र चौकार मिळालेला पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. त्याच्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट झाली होती. त्याच्यानंतर धीरज जुबाद झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळाला. चांगला टाइम केलं त्यांच्या चेंडूला. ओरपीच चेंडू होता. टायमिंगच्या जोरावर तो चेंडू सरळ भिरकावून दिला चौकारासाठी. आणि त्या चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक विशाल खेळतोय 11वर आणि गावदेवी संघाला पोहोचवतोय 11वर. म्हणजे 100% शेअरिंग बघायला मिळतंय, कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळतंय, ते म्हणजे विशाल याचं. हा डाऊन द टॅक इनसाइड आउटचा जबरदस्त देखणा फटका. अतिशय सुंदर फटका आहे. क्रिकेट विश्वामधील सर्वोत्कृष्ट फटका ज्याला म्हणता येईल. इनसाइड आउट पदल आलित्य देखील बघायला मिळालं. चांगलं जज केलं त्या चेंडूला. आउटस्विंग प्रकारचा त्या स्वप्नील याचा हा चेंडू मात्र बॅकफुट वरनं हलक्या हातानं सरळ लॉफ्ट केलं, सरळ सीमा रेषाबाहेर भिरकावून दिलं त्या कव्हर्सच्या पट्ट्याच्या वरनं षटकारासाठी. आणि विशाल याच्या बॅटमन निघालेला हा या इनिंग मधला दुसरा षटकार. अजूनही वैयक्तिक जितक्या धावा गावदेवी संघाच्या आपल्याला स्कोरबोर्डवर बघायला मिळतात तितक्या धावा मात्र इथं 100चा वाटा हा विशाल उचलतो. वैयक्तिक खेळतोय 17वर आणि गावदेवी संघाला जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात करून देतोय. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक सरळ सोडून दिला आणि पंच या चेंडूला दंडित करतायत, वाईट घोषित करतायत. इथं मात्र नियम क्रमांक 22 चं उल्लंघन होतंय. उल्लंघन झाल्यानंतर पंच या चेंडूला दंडित करतायत. अवांतरनं सुरुवात होते. अवांतर 1 आणि संघाचे एकूण धावसंख्या देखील भरवते. 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर मोजून 18. आणि हा चांगला फटका मात्र थोडासा बॅटचा कडा वरचा कडा लागला. इथं मात्र शॉर्ट ऑफ लेंथ थोडासा चेंडू पडतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेलगत जातोय. आणि इथं मात्र हा चौकार मिळेल तो विशाल याला. आणि अतिशय महागडी गोलंदाजी म्हणता येईल स्वप्नील याची, कारण या षटकामध्ये आतापर्यंत विशाल यानं जी फलंदाजी केली पहिल्या चेंडूवर 22 धावसंख्या मात्र इथं
दरम्यान पुन्हा एकदा इथं मैदानामध्ये पावसाचं आगमन होतंय. पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय आणि पावसाची हजेरी देखील इथं आपण बघतोय. नगरसेवक चषक 2019 हे भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा गेले 4 दिवस रंगत चाललेली ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे अंतिमचा दिवस आणि या अंतिमच्या दिवसातील शेवटचा सत्र आपण बघतोय. अखेरीस आपण पोहोचतोय. दरम्यान सामना आपण बघतोय फायनलची लढत जे 17 संघांनी जो प्रवेश केला होता. एक क्वालिफायरचा सामना देखील खेळवला गेला होता. ग्रामीण क्रिकेटमधील ग्रुपमधील ही फायनलची लढत आपण बघतोय. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी गावदेवी दारवे वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी दारवे संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये इथं मात्र 22 धावसंख्या इथं उभारले विशालच्या फलंदाजीच्या जोरावर. विशाल यानं या फलंदाजी करत असताना आतापर्यंत मात्र 6 चेंडू फेस केले, 5 चेंडू फेस केले आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि एक चांगला चौकार लगावला. याच्या खेळाच्या जोरीवर मात्र इथं गावदेवी दारावे संघ दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वर. आणि खुल्या गटातील आजच्या दिवसातील या स्पर्धेतील शेवटची लढत असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी सज्ज राहायचंय, तयार राहायचंय. रियान 11 डोंबिवली विरुद्ध सुंदर प्रतिष्ठान असा हा सामना रंगेल. शेवटची लढत असणार आहे या खुल्या गटातील. आणि इथं मात्र मोठं भगदाड पडलं जातंय रनआउटच्या रूपानं. विशाल इथं बाद होतोय. संघाचा दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला जाईल. इथं मात्र थोडंसं कम्युनिकेशन मध्ये गॅप पडल्या कारणानं थोडीशी हार्मोनी कुठेतरी मिस झाली आणि इन रिझल्ट विशाल याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. कारण विशाल यानं चांगली खेळी केली होती, चांगला सुरात चांगली लय सापडली होती. त्याला 5 चेंडू फक्त फेस केले होते विशाल यानं आणि त्या 5 चेंडूमध्ये 2 खणखणीत षटकार याच्या बॅटमधनं बघायला मिळाले होते. पहिलं षटक जे फेकलं होतं स्वप्नील यानं एक डीप कव्हर्सच्या त्या क्षेत्रामध्ये एक षटकार बघायला मिळाला होता आणि एक इनसाइड आउटचा अतिशय नजाकेबाद असा फटका बघायला मिळाला होता. तो म्हणजे त्या एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्याच्या वरनं बॅकफूट वरनं त्या चेंडूला हिट केला होता, सरळ भिरकावून दिलं षटकाराचे. त्याची एक चांगली इनिंग. इथं मात्र थोडासा नाराज असेल नक्कीच, मात्र संपुष्टात येतंय आणि विशाल याची 22 धावांची एक शॉर्ट अँड स्वीट अशी ही खेळी मात्र संपुष्टात येईल. नवीन फलंदाज सचिन नाईक डाऊन द ट्रॅक. हा फटका इट्स गॉन अप अप and down straight away into the crowd for sixer. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो कोई ना मुझसा दलेर यारो शेरों का मैं हूँ. थँक यू डीजे. डीजेच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांचं देखील चांगलं मनोरंजन होतंय. आपण बघतोय गावदेवी दारावे विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर. What a shot! This is really glorious, tremendous, attractive, charming. एक जबरदस्त अतिशय देखना फटका. फ्लॅट 6 बॅक टू बॅक दुसरा षटकार सचिन नाईक याच्या बॅटमधनं निघालेला. या इनिंग मधला आतापर्यंतचा दुसरा षटकार. या सचिननं आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज अजूनही क्रीजवर शाबूत आहे. ही इज ऑन अटॅक विथ सेम ॲग्रेशन ज्यानं कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ, परवाच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता तोच तो सचिन. हा चेंडू बॅटचा कडा फस्लिपच्या दिशेनं चेंडू जातो थर्ड मॅन मध्ये. एकदा मिळेल स्ट्राईक द रोटेट होईल. या एका धावनं संघाच्या धावसंख्येत देखील भर होते. 1 more added in the total score moves on 38 for 1 after 1 over. This is second over in progress. गोलंदाज सचिन कोहली याचा हा जबरदस्त जोरकस मारा सिद्धू कोहली. थोडासा महागडी गोलंदाजी म्हणता येईल. नवीन फलंदाज भाविश बॅक ऑन स्ट्राईक व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट सिद्धेश आणि हा चेंडू अक्रॉस द लाईन शफल होऊन त्या मिड विकेटच्या पट्ट्याच्या वरनं त्याने बॅट फिरवली होती. इथं मात्र लेग बायच्या रूपानं एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक इथं रोटेट होईल. दोन षटकांचा इथं खेळ संपतोय. जर सरासरीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा नक्कीच आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्या रचली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सचिन नाईक याच्या बॅटमध्ये 2 षटकार बघायला मिळाले
आणि एक एक नेत्रदीपक फटका देखील बघायला मिळाला. एक फ्लॅट 6 त्या मिड विकेटच्या मधोमध म्हणजे विकेटच्या मधोमध बघायला मिळाले. थोडासा अक्रॉस द लाईन शफल झाला होता. तो शॉर्ट पिच चेंडू सहज पूल केला. चांगला जज केलं होतं त्या चेंडूला आणि जागेवरनं बॅकफुटवरनं ते पूल केल्यानंतर सरळ तो चेंडू सरळ फ्लॅट षटकारासाठी गेला. त्या षटकाराच्या जोरावर मात्र इथं दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या म्हणजे 17. एकंदरीत काय तर संघाची एकूण धावसंख्या धावपळ करते 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 39 वर. जवळजवळ 19.5 एक मोठी सरासरी गाठताना बघायला मिळते. तो म्हणजे धारावे संघ. हा चेंडू बॅकफुटवरनं पूल करायचा होता. चेंडू अंगावर आदळतोय. थोडंसं टायमिंग या चेंडूमध्ये फसल्यानंतर मात्र चेंडू अंगावर आदळला लेग बायच्या रूपाने. इथे मात्र एक धाव मिळेल. वन मोर ॲडेड इन द टोटल स्कोअर मूव्ज ऑन 40. अजूनपर्यंत 13 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे. 13 चेंडूंचा खेळ संपला. त्याच्यानंतर मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर जवळजवळ 17च्या सरासरीने धावसंख्या धावपळ करतोय. ती म्हणजे धारावे संघ 40 वर पोहोचतोय. आणि भावेश नाईक आणि सचिन नाईक अशी जोडी. नवीन गोलंदाज मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने हे तिसरं षटक असणार आहे. साहिल दिवेकर आणि मगाशी ज्याच्या बॅट मधून 2 षटकार बघायला मिळाले तो सचिन नाईक ऑन स्ट्राइक डाऊन द ट्रॅक. थोडासा हलका पुढे आला होता मात्र फलंदाजाला इथं LBW लेग बिफोर विकेट बाद केलं जातंय. सचिन नाईक बाद. टॉससाठी फायनल मॅचचा टॉस इथे केला जाईल आणि त्याच्या अगोदर यश स्पोर्ट्स कडून तुम्हाला टी शर्ट दिल्या जातील. त्या घालूनच तुम्हाला फायनल मॅच खेळायची आहे. रियान 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन आणि सुंदर प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन टॉससाठी या लवकरात लवकर. तत्पूर्वी आपण आपल्या मंचावर काही सन्मान इथे करणार आहोत. डोंबिवलीवरून काटे गावावरून खास उपस्थित झालेले अनंतजी पाटील जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या आयोजकांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ज्यांची असते त्यांचा सन्मान आम्ही सर्वप्रथम इथे करणार आहोत. मी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अनंत पाटील यांचा सन्मान करावा या मुख्य व्यासपीठावर. अनंतजी पाटील साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. हे असं नाव आहे जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाशी जुळलेलं आहे. कठोर परिश्रम मेहनत करून महाराष्ट्रातला टेनिस बॉल क्रिकेटचा दिवसाचा वर्ल्ड कप जे करून दाखवतात काटईच्या प्रीमियर कॉलनी मैदानावर असे अनंतजी पाटील यांचा सन्मान ज्ञानेश्वर जी सुतार साहेब नगरसेवक आहेत यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. त्यांच्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार राजेश पाटील यांना मी विनंती करेन आपला सन्मान इथे केला जातोय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने. यानंतर दिनेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. मी ज्ञानेश्वर सुतार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील यांचा आपण सन्मान करावा. यानंतर पंकज पाटील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान इथे केला जातो ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि रियान 11 डोंबिवली ही टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. याच अनंत पाटील यांची ही टीम आहे आणि आता फायनलच्या मॅचचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही कॅप्टन स्टेजवर यायचं टॉस इथे केला जाईल. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. And the news from the center, this bowler is on hat trick. साहिल दिवेकर आणि हा आउटसाइड ऑफ 5th लाईनचा चेंडू. जबरदस्त सुरेख यष्टिरक्षण बघायला मिळतंय. जबरदस्त चपल चाणक्य चतुर क्लोज टू विकेट्स अशी चांगलं ग्रिप केलेला हा चेंडू. मात्र इथं डॉट बॉलची सांगता होईल. भावेश नाईक वॉज ऑन स्ट्राईक. धावसंख्या मात्र स्थगित आहे स्थिर आहे. आफ्टर लॉंग टाइम हे 34रं षटक प्रगतीपथावर असताना मात्र थोडंसं धावांना कुठेतरी खील लागले. धावांना कुठेतरी अडथळा इथं निर्माण झाला कारण 3रं षटक फेकतोय तो म्हणजे साहिल दिवेकर. या षटकामध्ये आतापर्यंत फेकले गेलेले 4 चेंडू आणि फक्त 1 धाव. आणि हा चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि इथं मात्र हा सीमा रेषेलगत अतिशय सुंदर झेल पकडला जातोय. इथं मात्र भावेश नाईक जतीन पाटील
यानं चांगला ग्रिप केलं त्या चेंडूला आणि इथं मात्र भावेश सारखा चांगला फलंदाज देखील बाद होतोय आणि धारावे संघ जशी सुरुवात झाली होती अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई मुझको राणा जी माफ करना. बक्षिसांची आरास आपण मांडणी आपल्या स्टेजच्या समोरच प्रेक्षकांसमोर अतिशय सुंदर पद्धतीने इथं मात्र मांडणी केली आहे, आरास केलंय. अगदी म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाचं येण्या जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं मन आकर्षित केलं जाईल अशा पद्धतीने मात्र इथं बक्षिसांची आरास इथं मात्र ट्रॉफीज प्लेसमेंट केलेली आहे. एकंदरीत काय तर अतिशय दिमाखात पार पडत असलेली ही आपल्या मानाची आपल्या सन्मानाची मोठी स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर बोलायचं झालं तर मात्र आणि या 3 धावा येतील आणि इथं मात्र 3 षटकांचा खेळ इथं संपला आणि पहिली इनिंग इथे मात्र संपुष्टात येत आहे. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची एकूण धावसंख्या 43 वर पोहोचते आणि कंपल्सरी चेस असा हा नियम असल्या कारणानं मात्र 44 धावा काढाव्या लागतील. या अगोदरचा सामना जो 30+ जो सामना झाला होता तो देखील 44 धावांचं टार्गेट होतं आणि तेच टार्गेट इथे मात्र फॉलोअप केलं जातंय. या सामन्यामध्ये देखील 18 चेंडू आणि 43 धावा. तर अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत या मॅचचा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धेच्या आयोजकांमध्ये ज्यांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असते या 2 कॅप्टनच्या दरम्यान आज इथे टॉस होतोय आणि विशेष म्हणजे त्यांचीच टीम फायनलमध्ये आहे. रियान 11 डोंबिवली, त्यांच्याच मुलाचं नाव हेड हा कॉल केलाय आणि इथे टेल टॉस इथे जिंकलाय. सुंदर प्रतिष्ठान घाटकोपरने 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. बोथ एंड वापरले जातील. 5 ओव्हरची मॅच आणि कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम फायनलमध्ये देखील लागू असेल. तर नासिर तुम्ही टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर फायनलच्या मॅचचं प्रेशर असतं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. समोरची टीम तुम्ही आताच नुकतंच पाहिलं, शिरवणे प्रतिष्ठानला त्यांनी पराभूत केलं. बॅटिंगमध्ये जलवा दाखवलाय मुकेश गायकरने, त्यांच्या दोन्ही ओपनर्सने चांगला खेळ केलाय आणि त्यानंतर बॉलिंग थोडीशी कमकुवत वाटली, परंतु शेवटचे जे काही बॉलर आहेत या टीमकडे त्यांनी मात्र दमदार प्रदर्शन केलं. अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50. फक्त 50 रनपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. नासिर भाईचं असं मत आहे की 50 रनपर्यंत ते यांना रोखतील. पाहूया, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. अनंत आमच्याबरोबर आहे. अनेक स्पर्धा तुम्ही गाजवल्यात. थोडंसं अडखळत तू मगाशी खेळत होतास, परंतु नंतर शॉर्ट बॉल आला. असं वाटलं की अनंत पुन्हा एकदा जागा झालाय आणि तुमच्या टीमचे जे पाठीराखे आहेत, ज्यांनी ही टीम बनवलेली आहे, जे प्रमोद म्हात्रे असतील आणि अनंत पाटील साहेबांची ही टीम आहे, काय म्हणशील टीमच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाणं? कारण ही स्पर्धा महाराष्ट्रातली एकमात्र स्पर्धा आहे. अशा याच्यासाठी आम्ही म्हणतो की दोन्ही एंडकडून आम्ही बॉलिंग करायला संधी देतो बॉलर्सला. ॲक्च्युली बॅटिंगबद्दल पहिले बोलतो तर मी खूप दिवसांनी घेतो आणि थोडं टचमध्ये यायला अजून एखादी मॅच मिळेल. एक चांगली इनिंग आली की माझी बॅटिंग परत चालू होईल, मला विश्वास आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर ही स्पर्धा ही माझं 3रं वर्ष आहे. मी कंटिन्यू होतो आहे आणि मागच्या वर्षी मी फायनलच्या वेळेस नव्हतो, पण माझी एक इच्छा होती की मी स्वतः मी लिडिंग करून ही स्पर्धा मला फायनल मारायची होती आणि मला खूप अभिमान आहे आता माझ्या टीमचा की ज्या पद्धतीने ते खेळलेत. कारण की 22 बॉल 30 रन विनरसारख्या टीमसमोर म्हणजे खूप म्हणजे जवळपास 99% त्यांची मॅच होती. पण जे यंगस्टरने जे स्पिरिट दाखवलं आहे आणि मी नेहमी म्हणतो की तुमच्याकडे किती मोठी साईड आहे ते तर महत्त्वाचं असतंच, पण त्यापेक्षा डबल महत्त्वाचं हे असतं की तुमचं स्पिरिट काय, तुमचा जो जज्बा असतो त्याच्यात आम्ही विजय होतो. तर मला खूप अभिमान आहे माझ्या टीमचा. खूप चांगले खेळले ते. आणि ज्या बॉलरबद्दल बोलतोय मी की त्यांनी 30 रन काढले, पण त्यांनी पुढची ओव्हर मी त्याला विश्वास दाखवला आणि माझा विश्वास स्वार्थ ठरवून त्यांनी 8 रनची ओव्हर टाकली. त्याच्याबद्दल म्हणजे खूप एकदा मला तर वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. आता आणखीन एक प्रश्न
प्रमोद म्हात्रे, देसाई गावचं नाव आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका. आज ग्रामीण विभागातले प्लेयर त्यांनी जमा केले आणि जमा नाही केले तर ही स्पर्धा फायनलपर्यंत तुम्ही खेळताय, काय म्हणाल त्यांच्या बाबतीत? खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळे प्लेयर आमचे जवळपास एकाच एरियातले जवळपास लोकलच प्लेयर आहेत आणि आमचे जे सगळे बॉलर आहेत, एक बेवन सोडलं तर जे नवीन 3 बॉलर आहेत ते मला वाटतं पहिलीच टुर्नामेंट असली त्यांची मोठी घेते. आणि ॲक्च्युली ग्रामीण वगैरे असं काही नसतं की म्हणजे ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी पहिले मनातून ते काढून टाका की आपण ग्रामीणचे प्लेयर आहोत तर आपण खेळू शकत नाही. गेम सेम आहे, तुम्ही शिका आणि एक्झिक्यूट करा, माझं हे मत आहे. कारण की आज तुम्ही बघता की मोठ्या मोठ्या टीम आहे, डिंगडॉंग झाली, त्यातल्या बघा कृष्णा बघितला, विजय पावले बघितला, सगळे ग्रामीण भागातलेच खेळाडू आहेत. त्यांनी फक्त स्वतःला तिकडे त्यांनी एक्झिक्यूट केलं आणि हार नाही मानली. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असं काही मला तर मी तर भेदभाव करत नाही क्रिकेटमध्ये. सहा होता अनंत वाघ, वेल प्लेड. खूप चांगला खेळ तुमच्या टीमने केला आणि त्याचबरोबर या मॅचसाठी देखील आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. फायनल मॅचसाठी शुभेच्छा देतो. आम्ही थांबतोय, जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया नितेशचा आवाज. धन्यवाद कुणाल सर, आपण अनुभवत आहेत. यस स्पोर्ट्स कडून टी शर्ट या दोन्ही टीमला फायनलिस्ट टीम आहेत त्यांना देत आहेत. आपण अनुभवत आहेत नगरसेवक चषक. अविनाश सुतार, अध्यक्ष संस्थापक शिरवणे प्रतिष्ठान, आणि ज्ञानेश्वर सुतार, नगरसेवक शिरवणे गाव. त्यांच्यासोबत अनिल भोईर, दत्ता नाईक, किरण मेहर, विवेक सुतार यांचा एक महत्त्वाचा वाटा. आणखीन एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्वाचा आज बडोद्यावरून खास इथे उपस्थित झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि ते नंतर इथून प्रस्थान देखील करणार आहेत बडोद्याला. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक यांना की आपण महेंद्र खिल्लारी साहेब यांचा सन्मान करावा. आपण या व्यासपीठावर महेंद्रजी खिल्लारी आपला एक विशेष सन्मान आम्ही करतोय. क्रिकेटसाठी झोकून देणार हे व्यक्तिमत्व किरण मेहर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद महेंद्रजी खिल्लारी साहेब. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचा सन्मान इथं झालेला आहे. जाऊया मॅचकडे. दुसरा चेंडू टोलवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार, तो म्हणजे फलंदाज सिद्धू कोळी. यानंतर आम्ही एक आणखीन सन्मान करणार आहोत या स्पोर्ट्सचे मालक निलेशजी सोनकर साहेब यांचा आणि मी विनंती करेन शत्रुघ्न दळवी यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आज ज्यांच्या माध्यमातून फायनल मॅचमध्ये खेळणाऱ्या 2 टीमसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले असे निलेशजी सोनकर यश स्पोर्ट्सचे मालक आहेत. पनवेलचा जे यश स्पोर्ट्स आहे त्याचे मालक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे शत्रू यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. चार चेंडू 7 धावा. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 44 धावा. सुंदर गोलंदाजी विकी भोईर मार्फत आपल्याला बघायला भेटत आहे. नवी मुंबई एक्सप्रेस ज्यांना संबोधलं जातो तोच विकी भोईर बॉलिंग मार्गवर 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला. त्याला सामोरला जाईल म्हणजे फलंदाज साहिल. 5वा चेंडू, व सुंदर चेंडू, एक वेगवान चेंडू आणि निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे विकी भोईरच्या मार्फत. काय याला मुंबईचा एक्सप्रेस बॉलर म्हणतात हो, तो दाखवून देतोय. कारण एक षटकार लगावल्यानंतर सिंगल आली, नंतर निर्धाव चेंडू. 5 चेंडू 7 धावा. काय सुंदर षटक हाताळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पॉइंटच्या दिशेने, जणू काय जाळं रचलं होतं आणि फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी विकी भोईर. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे गोलंदाज धीरज. 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 12 गेंदों पर 37 रनों की जरूरत. देखना है ये मैच किसके खेमे में जाएगी. धीरज भोईर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. चेंडू क्रमांक 1 त्याला सामोरला जातोय चेतन.
व पुन्हा एकदा चेंडू चाललाय तळमॅनच्या दिशेने, वन बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे. आल्या आल्या चांगला समाचार घेतलाय गोलंदाजाचा. पहिलाच चेंडू गेला सीमारेषा बाद, चौकार. आणि अशीच चौकार आणि षटकार आपल्याला लगावं लागतील ही मॅच जितायची असेल तर. सुंदर फलंदाजी चेतन मार्फत. ओ शॉर्ट पिच चेंडू, याचा मात्र पूर्णपणे फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. जरूर हा अगर कनेक्ट झाला असता, बॅट्समॅनच्या रडारमध्ये चेंडू होता, पण मला वाटतं थोडीशी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी असेल. सुंदर गोलंदाजी आणि एक धाव तिथं काढलेले फलंदाजांनी. संघाची धाव संख्या 12, एक गडी बाद 12. धीरज सुंदर गोलंदाजी करतोय. एक चौका खाल्यानंतर चांगला कमबॅक केलाय आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय धीरज. त्यालाच फेस करतोय सिद्धू कोहली, इन फॉर्म बल्लेबाज, बेहतरीन बल्लेबाजी. इनके बल्ले से कई छक्के यहाँ पर निकले, देखना है अब क्या होता है. ओ यहाँ पर एक लॉन्ग हिट लगाने का प्रयास, लेकिन वहां पर नाकाम किया गेंदबाज ने. एक अच्छा थ्रो, कोई जरूरत नहीं थी और इसका खामियाजा भुगता. 4 रन के रूप से कोई जरूरत नहीं थी. एक खराब थ्रो असेल या यष्टीरक्षकाचा. 5 धावा, फुकटच्या 5 धावा भेटलेल्या आहेत या बेलापूर संघाला. मला वाटतं या 5 धाव्यांनी कलाटणी लागेल का या मॅचला. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 17 यानी खतरा. तो देखना है ये खतरा किसको लगता है, गेंदबाज को या बल्लेबाज को, क्योंकि अशुभ माना जाता है 17 का आंकड़ा. 17 यानी खतरा. एक खराब थ्रो आणि याच्यानंतर त्यांना भेटली ती 4 धावा. काय गरज नव्हती. 1 रन काढलं होतं, पण तेवढीच चुकी केली यष्टीरक्षकांनी आणि एक खराब थ्रो. चेंडू गेला सीमारेषापार, चौकार. गोलंदाज धीरज सज्ज झालाय चौथा चेंडू टाकण्यासाठी. ओ शॉर्ट पिच चेंडू चाललाय, वन बाउन्स, चौकार. सुंदर फलंदाजी. धन्यवाद डीजे. आज चेंडू 23 धावांची गरज असताना फलंदाज चेतन सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगला कमबॅक केलाय. तर पुन्हा तीच चुकी घडणार काय, पण नाही. इथं मात्र स्वतःला सावरलं, कारण मागचा थ्रो त्यांना खूप भारी पडला होता. 5 धावा आल्या होत्या, 1 धावाच्या ऐवजी त्यांना 4 धावा अजून एक्स्ट्रा आल्या. ती मात्र या मॅचमध्ये कुठं कलाटणी असेल का, तो 4 धावा आता समजेल आपल्याला. शेवटचा चेंडू घेऊन येतोय धीरज आणि त्याला स्ट्राईकला सामोरला जातोय सिद्धू कोहली, इन फॉर्म बल्लेबाज. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी. एक अष्टपैलू असा खेळाडू सिद्धू कोहली. ओ स्टेप आउट करून सुंदर असा स्ट्रोक लगावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. आणि मला वाटतं ही झेल सुटलेली आहे. आणि इथं मात्र आता चुकीला माफी नसेल, कारण कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा, मॅच जिता, कॅच सोडा, मॅच सोडा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरंच आजचा दिवस उर्वरित 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. संधी भेटलेली आहे इथं सिद्धू कोहलीला. त्याचा फायदा उचलतोय काय, संधीचं सोनं करतोय काय, कारण एक जीवनदान आपल्याला भेटलं आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार किंवा 4 षटकार. गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचं षटक असेल
फायनलची मॅच ही ग्रामीण क्रिकेट रबर बॉल टुर्नामेंट बेलापूर वर्सेस दारावे. बघूया ही मॅच कोण घेऊन जातोय, बेलापूर का दारावे. आणि नौका गोलंदाज 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. सचिन नायक, आपके कांधों पर ये जिम्मेदारी कप्तान ने दी है, तो उसके उन्हें दिखाइए आपने मुझे क्यों गेंदबाजी दी है. खुद कप्तान. ओहो, यहाँ पर बैट की एज लगी और इस बीच बल्लेबाज ने 2 रन चुरा लिया आणि 2 धावा इथं काढलेल्या आहेत फलंदाजांनी. तोच फलंदाज सिद्धू कोहली. 5 चेंडू 19 धावा. सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू टाकला, बॅटीची कडा लागून चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेला. सचिन पुन्हा एकदा. ओ पुन्हा सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू, जबरदस्त गेंदबाजी. पहली बिंदी गेंद यहाँ पर. अब 4 गेंदों पर 19 रनों की जरूरत. 4 चेंडू 19 धावांची गरज असताना सचिन उर्फ सिद्धू यांच्या दरम्यान ही मॅच रंगलेली आहे. कोण जिंकणार ही मॅच. ओ पुन्हा एकदा बॅटची कडा लागून चेंडू चाललाय. सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय. स्वतः संघ नायक आहे आणि सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी. अजूनही 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आणि 3 षटकार. तोच फलंदाज स्ट्राईकवर आहे चेतन. चेतन ही मॅच जितायला असेल तर आपल्याला या चेंडूमध्ये षटकार लगावलाच पाहिजे. ओ काय गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. एक वेगवान चेंडू टाकला, चेंडू सीधा यष्टीरक्षकाच्या हातात आणि मला वाटतं ही मॅच दारावे. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू, ब्रह्मास्त्र वापरतोय गोलंदाज. अनेक औपचारिकता असलेली मॅच आणि मला वाटतं दारावे संघ फायनल मारलेली आहे तुम्ही. आणि हा चांगला फटका मात्र इथे विजयावर शिक्कामोर्तब करतोय तो म्हणजे दारावे संघ. दारावे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. संपूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे सचिन नाईक, कारण क्वार्टर फायनलचा जो सामना झाला होता कुणाल सर, 4 चेंडूमध्ये 4 धावा गरज असताना मात्र त्यांनी मॅच एकतर्फी फिरवली होती आणि त्या क्वार्टर फायनलच्या विजयाच्या जोरावर त्यांनी आजच्या दिवसामध्ये देखील धीरज संवेद जी चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. धीरज यानं जे 1 धाव देऊन ते दुसरं षटक फेकलं होतं, त्या निर्णायक षटकाच्या जोरावर मात्र त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. एकंदरीत काय तर दारावे संघाचा हा एक जबरदस्त खेळ आणि त्याने मात्र इथं विजयावर शिक्कामोर्तब केलाय आणि भगवा झेंडा आपला मात्र इथं फडकावलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.